नमस्कार, पल्लवीच मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि श्रावण स्पेशल काही उपवासाच्या रेसिपी पाहणार आहोत। चला तर सर्वप्रथम आपण पहिली रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मखाना घेतलेला आहे। आता हा जो मखाना आहे तो मऊ आहे, त्यासाठी आपण कढईमध्ये हा मखाना घालायचा आणि मीडियम फ्लेमवरती अगदी हलवत हा मखाना छान भाजून घ्यायचा। सर्वप्रथम तपासायचा अजूनही आपला मखाना मऊ आहे तर पुन्हा छान भाजून घ्यायचा आणि पुन्हा तपासून पाहायचा। पाहू शकता अगदी सहज फुटत आहे, कुरकुरीत झालेला आहे। आता हा मखाना एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा। आता 1 वाटी आपण वाळलेलं खोबरं असतं ना ते खिसून घेतलेलं आहे। त्याची मागील पाट असते काळी ती काढलेली आहे आणि छान खिसून घ्यायचं आणि हे मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचं। खीस भाजताना असं सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली खीस लागला जातो, लगेच खीस भाजतो। त्यामुळे मंद आचेवरती आणि सतत हलवत हा खीस भाजून घ्यायचा। आता हे एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे। आता याच कढईमध्ये आपण थोडेसे काजू बदाम छान भाजून घेणार आहोत। आता आपण अर्धी वाटी साखर वापरणार आहोत आणि 2 वेलची। आता ही बारीक आपण करून घ्यायचं। आता हे बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत मखाना भाजलेला, खीस, काजू बदाम। आता हे पण बारीक करून घ्यायचं। इथे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स किंवा अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स घालू शकता। आता पॅनमध्ये हे पावडर काढून घ्यायची। इथे आपण कोणताही पाक तयार करणार नाही किंवा इथे मिल्क पावडर किंवा खवाही वापरणार नाही। अर्धी वाटी साखर, पिठी साखर आहे आणि 2 चम्मच आपण मलाई घेतलेली आहे, दुधावरची शाई आहे ती घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आहे तो पूर्ण मंद ठेवायचा आणि हे मिक्स करून आणि शिजवून घ्यायचं। अशा प्रकारे एका ठिकाणी आपलं हे साहित्य म्हणजे मिश्रण येत आहे आणि आपलं हे छान मिश्रण शिजलेलं आहे। आता आपण तपासून पाहायचं, थोडंसं हाताला अशा प्रकारे घेऊन त्याचा गोल करून पाहायचं। छान गोल होत आहे, हातालाही अजिबात चिटकत नाही, समजायचं आता आपले हे बर्फी करायला सेट आहे। आता आपण एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत। तुम्ही अगदी कोणताही याला शेप देऊ शकता। आता ह्याचा मी रोल करत आहे आणि हा रोल आता आपण अशा प्रकारे थोडासा मळून घ्यायचा। अगदी अशा प्रकारे तुम्ही जरी बाहेर फ्रीजच्या बाहेर अर्धा तास ठेवलं चालेल किंवा फ्रीजमध्ये 15-20 मिनटं अशा प्रकारे बटर पेपरमध्ये ठेवून जरी रोल केला तरी चालेल। आता हा रोल मी 15 ते 20 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता। आता आपण गार्निशसाठी थोडेसे हे काजू बदामचे काप पाडत आहोत आणि यावरती हा रोल थोडासा रोल करून घ्यायचा आणि याचे आपण काप करणार आहोत। अशा प्रकारे हे मखाना बर्फी आपली तयार आहे। अगदी पौष्टिक अशी आपली ही बर्फी तयार आहे। श्रावणात जरूर करून पहा, अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे। जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीच मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत, मखाना चिक्की। त्यासाठी इथे 1 वाटी मखाना घेतलेला आहे आणि सर्वप्रथम मंद आचेवरती छान भाजून घ्यायचा। तपासून पाहायचं, मखाना छान कुरकुरीत झाला की गॅस बंद करायचा। अर्धी वाटी आपण इथे गूळ खिसलेला घेतलेला आहे आणि 1 चम्मच तूप घातलेला आहे। आता हा गूळ आहे तो सर्व आपण वितळून घ्यायचा। इथे पाणी वापरलेलं आपण नाही। आता हा जो गूळ वितळलेला आहे तो आपण चेक करायचा, त्यासाठी पाण्यामध्ये थोडासा हा पाक घालून तपासून घ्यायचं। अगदी गोल करायचा आणि आवाज तुम्हाला दाखवते मी, असा आवाज आला पाहिजे। अगदी कठीण असा आपला हा पाक तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि हा जो मखाना आपण भाजलेला आहे ते त्यामध्ये घालायचा। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता आपण एका प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती हे मखाने घालायचे। अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आणि 15 मिनटं अशा प्रकारे आपण यांना सुकवण्यासाठी ठेवायचं। सुकल्यानंतर पाहू शकता अशा अगदी अलगद आपले हे मखाने सेपरेट होतात। हाताने सेपरेट करायचे। अगदी कुरकुरीत आपली ही मखाना चिक्की तयार आहे। जरूर करून पहा आणि भरपूर दिवस आपली ही मखाना चिक्की राहते। स्टोअर करताना मात्र पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करायची।
जर तुम्ही बाहेर हवेत ठेवलं तर हा मकान आहे तो मऊ पडतो, त्यामुळे स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये करायची. आता आपण तिसरी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी ते आपण शेंगदाणे सर्वप्रथम भाजून घेणार आहोत. आता ह्या शेंगदाण्यापासून आपण 3 रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी 3 वाट्या सर्वप्रथम शेंगदाणे घेतलेले आहेत. आपण एकदमच हे शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजताना लक्षात ठेवायचं, जी कढई वापरलेली आहे ती थोडीशी जाड घ्यायची आणि गॅसची फ्लेम आहे ती मंद ठेवायची आणि हा शेंगदाणा भाजून घ्यायचा. मंद गॅसवरती शेंगदाणा भाजला की आतूनही छान भाजला जातो आणि शेंगदाणा कुरकुरीत होतो. अशा प्रकारे सर्वप्रथम आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे सतत हलवत राहायचं आणि तपासून पाहायचं. पाहू शकता अगदी अलगद आपलं जे वरचं टर्पल आहे ते निघत आहे. छान असे शेंगदाणे भाजलेले आहेत. आपण आता गॅस बंद करायचा आणि या कढईमध्येच अशा प्रकारे आपण शेंगदाणे ठेवायचे. आता आपण 1 वाटी ह्यातील शेंगदाणे घेतलेले आहेत. आता पहिली आपण शेंगदाण्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यामध्ये खारे शेंगदाणे, त्यासाठी 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अगदी मंद गॅस ठेवायचा आणि हे शेंगदाणे अशा प्रकारे थोडेसे पाहू शकता छान भाजलेले आहेत. दाखवत आहे मी. आता 1 चम्मच पाणी घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण हे मीठ विरघळून घ्यायचं आणि ह्या शेंगदाण्यावरती हे पाणी घालायचं. आता हे शेंगदाणे हलवून घ्यायचे. सतत हलवत राहायचं जेणेकरून यातील पाणी आहे ते अटलं पाहिजे आणि शेंगदाणा असा कुरकुरीत झाला पाहिजे. असा खळखळ आवाज येतो ह्या शेंगदाण्याचा. आता शेंगदाणे छान आपले हे पाहू शकता अगदी अलगद टर्पल निघत आहे. छान भाजलेले आहेत आणि तयार झालेले आहेत आपले खारे शेंगदाणे. अगदी ढीगभर ही मिठाचा वापर न करता कमी वेळेत आपण हे खारे शेंगदाणे कसे करायचे ते पाहिलेले आहेत. आता पुढील रेसिपीसाठी आपण वरील टर्पल आहे ते काढणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही हाताने टर्पल काढू शकता. मात्र झटपट आपण हे टर्पल काढण्याची पद्धत पाहणार आहोत. त्यासाठी तुमची मुलींची जी ओढणी असते ती जरी घेतली तरी चालेल किंवा अशा प्रकारे सुती रुमाल घेतला तरी चालेल. त्यावरती हे शेंगदाणे घालायचे. गाठ मारायला विसरू नका, नाहीतर सगळं आपले शेंगदाणे बाहेर येतील. गाठ मारून घ्यायची आणि हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचे. अशा प्रकारे वरचं जे टर्पल आहे ते निघतं. थोडंसं वरच्या बाजूलाही थोडेसे आपल्या हाताला गाठ असते ना, गाठ बांधलेली आहे तिथं शेंगदाणे आहे तसे राहू शकतात. त्यामुळे पुन्हा ते आतल्या बाजूला घेऊन अशा प्रकारे घोळून घ्यायचे. पाहू शकता 95% जे वरचं टर्पल आहे ते निघलं जातं. कुठेतरी 1-2 शेंगदाणा आपला राहिलेला आहे, नाहीतर सगळे आपले शेंगदाण्यावरचं जे टर्पल आहे ते निघलेलं आहे. आता हे तुम्ही पाकडून घेऊ शकता किंवा घोळून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण हे शेंगदाण्याचं टर्पल काढलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, करून पहा. आता आपण शेंगदाण्याची दुसरी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी 1 वाटी इथे मी शेंगदाणा घेतलेला आहे भाजलेला आणि त्यावरचं टर्पल काढलेलं आहे. आता आपण बारीक वाटून घ्यायचं. अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये फक्त 2 चम्मच आपण मिल्क पावडर वापरलेली आहे. आता आपण ही जी कतली बर्फी करणार आहोत त्यासाठी पाकाची काही गरज नाही. इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी घ्यायचं. साखरेच्या निम्म पाणी घ्यायचं. आपण पाक तयार करणार नाही, फक्त साखर विरघळून घ्यायची. साखर विरघळली की यामध्ये आपण जी पावडर तयार केली होती, मिश्रण तयार केलं होतं ते घालायचं आणि सतत हलवत राहायचं. गॅसची फ्लेम आहे ती मंदच ठेवायची आणि अशा प्रकारे हे सतत हलवत राहायचं. पूर्ण गुठळ्या यातून निघाल्या पाहिजे अशा प्रकारे हे सतत हलवत राहायचं. अजिबात पाक तयार करायची गरज नाही, फक्त साखर विरघळली की यामध्ये हे मिश्रण घालायचं. आपण कतली बर्फी पाहत आहोत. अगदी मार्केटमध्ये भरपूर महाग मिळणारी ही कतली बर्फी अगदी घरच्या घरी तुम्ही कमी साहित्यामध्येही करू शकता. आता हे थोडंसं मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये 1 चम्मच तूप घालायचं आणि हे मिश्रण सतत हलवत राहायचं. यामध्ये तुम्ही मिल्क पावडर नसेल तर काजू पावडरही घालू शकता. आता आपण तपासून पाहायचं. अजिबात हाताला चिकटत नाही आणि छान गोल त्याचा होत आहे. आता बर्फी सेट करण्यासाठी हे मिश्रण तयार आहे.
आता बटर पेपरवरती आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. बटर पेपर नसेल तर प्लेटला तुम्ही जरी तूप लावून घेतलं तरी चालेल. हे मिश्रण घालायचं. थोडंसं खालतीवरती आपण याला मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही प्लेटमध्ये तूप लावून थोडंसं थंड झाल्यानंतरही मिश्रण अशा प्रकारे करू शकता. आता आपण हे मिश्रण थोडंसं लाटण्याने लाटून घेणार आहोत. बर्फी सेट करण्यासाठी, याला आकार देण्यासाठी अशा प्रकारे आपण थोडीशी लाटण्याला तूप लावायचं आणि अशा प्रकारे ही सेट करून घ्यायची. आता आपण याचे काप करणार आहोत. 10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवायचं आणि नंतरच काप करायचे. अगदी तुम्ही कोणताही याला शेप देऊ शकता. इथे मी बर्फीचा कतली बर्फी आहे त्याचा शेप देत आहे. अशा प्रकारे कट करून घेत आहे. आता इथे तुम्ही फ्रीजमध्ये ही बर्फी ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता. अर्धा तास सेट झालेली आहे बर्फी आपली, पाहू शकता. छान घरच्या घरी कमी साहित्यामध्ये ही कतली बर्फी तयार केलेली आहे. अगदी कमाल लागते आणि आपली ही बर्फी अगदी 15 ते 20 दिवस ही राहू शकते. स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करायची. आणि रेसिपी आवडली असेल तर जरूर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी. आता आपण शेंगदाण्याची तिसरी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक करून घ्यायचे. आता आपण शेंगदाण्याचे लाडू पाहणार आहोत. आता हे बारीक केलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढायचं आणि अर्धी वाटीला थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे. खिसलेला गूळ आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून पूर्ण वितळून गूळ घ्यायचा. गॅसची फ्लेम आहे ती पूर्ण कमी करायची. ज्यावेळी आपण पाक तपासत असतो त्यावेळी गॅसची फ्लेम आहे ती पूर्ण कमी करायची आणि अशा प्रकारे पाक तपासून घ्यायचा. अशा प्रकारे आपला हा कठीण पाक झाला की समजायचं पाक तयार आहे. थोडासा खायचा सोडा घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आणि जे आपण शेंगदाण्याचा बारीक कूट केला होता त्यावरती हे मिश्रण घालायचं. पाक घालून अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं हाताला भाजत असतं त्यामुळे चमच्यानं सर्वप्रथम हे मिक्स करा आणि 1 चम्मच तूप घालायचं आणि थोडंसं नॉर्मल गरम असताना हे लाडू वळण्यासाठी घ्यायचे. थोडंसं अशा प्रकारे हे सर्व मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे. अगदी हे लाडू तुमचे 15-20 दिवस राहू शकतात. स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि अशा प्रकारे शेंगदाण्याचे लाडू तयार करून घ्यायचे. अगदी श्रावण स्पेशल आपण ह्या उपवासाच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत आणि आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता आपली शेवटची रेसिपी पाहणार आहोत आपण कतली बर्फी. यामध्ये आपण शाबू सर्वप्रथम अर्धी वाटी घेतलेली आहे आणि मंद गॅसवरती छान भाजून घ्यायची. शाबू मंद आचेवरती भाजली ना की छान अशी फुलली जाते. पाहू शकता छान फुललेली आहे आणि सतत हलवत राहायचे. शाबू अशा प्रकारे छान फुलली जाते. आता आपण काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी, तेही छान भाजून घ्यायचे आणि 1 वाटी शेंगदाणे पण आपण छान हे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे अशा प्रकारे तपासून पाहायचं. टरपलं निघलं की शेंगदाणे छान भाजलेले आहेत समजायचं. आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. अशा प्रकारे अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि साखरेच्या निम्म पाणी घ्यायचं. तिथे आपण पाक तयार करायचा नाही, फक्त साखर वितळून घ्यायची. ज्यावेळी आपण कतली बर्फी करत असतो तुम्ही शेंगदाण्याची बनवा, काजूची बनवा, अगदी कशाच्याही कतली बर्फी बनवताना पाकाची काही गरज नसते. फक्त साखर विरघळून घ्यायची आणि यामध्ये हे मिश्रण घालायचं. पूर्ण गुठळ्या अशा प्रकारे ह्या फोडून घ्यायच्या आणि सतत हे मिश्रण हलवत राहायचं. गॅसची फ्लेम आहे ती मंदच ठेवायची आणि ही जी बर्फी आहे ती तयार करण्यासाठी घ्यायची. पाहू शकता पूर्ण गुठळ्या निघालेल्या आहेत आणि हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता 1 चम्मच आपण यावरती तूप घालायचं आणि पुन्हा हे छान मिश्रण शिजवून घ्यायचं.
अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे मिश्रण तपासून पाहणार आहोत. अजिबात हाताला चिकटत नाही आणि बर्फी तयार करण्यासाठी सेट आहे. अशा प्रकारे त्याचा गोल तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा. पुन्हा थोडंसं बटर पेपरला तूप लावायचं. बटर पेपर नसेल तर पुन्हा सांगते प्लेटवरती तुम्ही अशा प्रकारे ही बर्फी सेट तयार करून घेऊ शकता. हे मिश्रण अशा प्रकारे थोडंसं खालवरती करायचं, लाटण्याला थोडंसं तूप लावायचं आणि अशा प्रकारे ही बर्फी सेट करायला ठेवायची. अगदी ही बर्फी तुम्ही बाहेर जर विकत घ्यायला गेला तर भरपूर पैसे लागतात, भरपूर महाग मिळते. तुम्ही घरच्या घरी ही बर्फी तयार करू शकता कमी साहित्यामध्ये. अशा प्रकारे आपण यावरती थोडेसे काप घातलेले आहेत डेकोरेशनसाठी. ते तुम्ही काप नाही घातले तरी चालतील आणि थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं जेणेकरून हे जे काप आहे ते खाली बसतील. अशा प्रकारे आपण हे बर्फी सेट करून घेतलेले आहेत. आता याचे चाकूने तुम्ही काप करू शकता किंवा पिझ्झा कटर असेल त्याने जरी तुम्ही याचे काप केले तरी चालतील. अशा प्रकारे ह्याचे पण कतली बर्फीच्या शेपमध्ये आपण याचा कट करून घेतलेला आहे. आता हे फ्रीजमध्ये तुम्ही 15 मिनिटांनी बाहेर फॅन खाली अर्धा तास ठेवू शकता. अगदी छान बर्फी सेट होते. पाहू शकता छान बर्फी आपली ही सेट झालेली आहे. अगदी 15-20 दिवस तुम्ही ही बर्फी खाऊ शकता. स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करायची जेणेकरून ह्याला हवा लागणार नाही आणि खराब होणार नाही. अशा प्रकारे आपली बर्फी तयार आहे. या सर्व आपल्या श्रावणी स्पेशल उपवासाच्या रेसिपी आपण तयार केलेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील. अशा प्रकारे आपले उपवासाचे सर्व रेसिपी तयार आहेत. धन्यवाद.